आज 20 नोव्हेंबर 2024 देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून भारतीय लोकशाहीचा हा सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय आहेत। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह ओसरून वाहताना दिसत आहे। प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षा तैनात केली आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर लोक रांगेत उभे राहिले आहेत। ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे। महिला, वृद्ध, तरुण आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत। मुंबईतील एका मतदान केंद्रावर महिलांच्या लांबच्या लांब रांगा दिसतात। एक तरुण मतदाराने सांगितले की हे फक्त मत नाही, माझं भविष्य आहे, मला देशाच्या पुढच्या सरकारचा भाग व्हायचे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी देशभरातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे। मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात असून संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय। ड्रोनच्या माध्यमातून काही ठिकाणी देखरेख केली जात आहे। गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की प्रत्येक मतदाराला सुरक्षित वाटणं ही आमची प्राथमिकता आहे। कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण दक्ष आहोत। यावेळी मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलाय। ईव्हीएमसह मतदार ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जात आहे। यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान झाली। आयोगाच्या आकडेवारीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत 30% मतदानाची नोंद झाली। यामध्ये काही शहरी भागामध्ये कमी प्रतिसाद तर ग्रामीण भागामध्ये मोठी गर्दी दिसून आली। सायंकाळपर्यंत हा आकडा 70 ते 75च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2024 ची ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरू शकते। नागरिकांचं मत देशाच्या आगामी नेतृत्वाचा आणि धोरणाचा चेहरा ठरवणार आहे। आजच्या मतदानाच्या प्रक्रियेमुळे देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल हे निश्चित। मतदानाच्या या दिवशी भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले की लोकशाहीचा विजय हा नागरिकांच्या सहभागात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।